नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. काल निकाल लागलेला आहे आणि सगळ्यांचा उत्साह आता जल्लोष सगळा झालेला आहे. आज 9वा दिवस अर्थात सोमवार आणि आता नगराध्यक्ष झाले, नगरसेवक झाले. चला सगळ्यांना शुभेच्छा देखील देऊन झालेल्या आहे सगळ्यांनी आणि सगळ्यांनी आपला आनंद देखील झालेला आहे. अ, याच्यामध्ये दोन पक्ष खोपोली शहरामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावताना मला दिसले. त्यातला एक आहे भारतीय जनता पार्टी आणि दुसरा आहे शेतकरी कामगार पक्ष. शेतकरी कामगार पक्षाबाबतीत बोलायचं झालं तर खऱ्या अर्थाने त्यांनी कमी जागा लढवून त्यांचा तो स्ट्राईक रेट राहिलेला आहे खोपोली शहरामध्ये तो अतिशय मोठा राहिलेला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते आहेत खोपोली शहरामध्ये किशोरभाई पाटील हे देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. परंतु परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांनी एकत्र येऊन एक आपली बॉन्डिंग तयार केली आणि आपण कुठल्या जागांवर लढलं पाहिजे अतिशय योग्य त्यांनी वाटाघाटी केल्या आणि जिथे आपण जिंकणार आहोत तिथे आपल्याला मोठं मार्जिन मिळेल अशाच ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाने जागा घेतल्या आणि त्यांना यश देखील मिळालेलं आहे. आज जर बघायला गेलं तर शिळफाटा जो प्रभाग 9 आहे त्या ठिकाणी त्यांचा पॅनल आलेला आहे. म्हणजे नासिर पाटील आणि त्यांचे सगळे बंधू आणि आदिवासी जी काही आरक्षित जागा होती श्री सुतक यांची देखील ती जागा निवडून आलेली आहे. आणि दुसरं प्रभाग 12 मध्ये जो शहराचा एक मुख्य भाग आहे शास्त्रीनगर आणि तो सगळा परिसर याच्यामध्ये निजामुद्दीन जळगावकर आणि माजी उपनगराध्यक्ष नगराध्यक्षपदी राहिलेल्या अतिशय उत्तम काम त्यांचं राहिलेलं आहे त्या विनिताताई कांबळ्या होती. हा पॅनल देखील त्यांचा निवडून आलेला आहे. सॅम्युअल यांना त्यांनी थोपवलं, थांबवलं. निजामुद्दीन जळगावकर सारखा एक तरुण आणि अतिशय विनम्र, नम्र आणि त्या भागातल्या सगळ्याच घटकांचा या शेतकरी कामगार पक्षाच्या पॅनलला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता, पाठिंबा मिळत होता. माझं म्हणणं तेच आहे की शेतकरी कामगार पक्षाने ठाकरे गटासारखा आताताईपणा न करता आपण जिथे लढणार आहोत, जिथे आपल्याला आपली ताकद आहे, आपले कोण उमेदवार आहेत याचा बारकाईने विचार केला आणि त्यांनी पुरेपूर वेळ घेऊन प्रॉपर प्लॅनिंग केलं. ह्या जागेवर आपण टार्गेट करूया. भरमसाठ जागा लढण्यापेक्षा थोड्या जागा घेऊन आपलं स्ट्राईक रेट कशा प्रकारे शहरामध्ये चांगलं राहील आणि शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते आहेत माजी आमदार त्यांचे सर्वात जयंतभाई पाटील यांना त्यांनी या निमित्ताने गिफ्ट दिलेलं आहे. आज नाही म्हटलं तरी 4 जागामध्ये थोड्या नाही आहेत. त्यांचं स्ट्राईक रेट अतिशय उत्तम राहिलेलं आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते किशोरभाई पाटील असतील, शेकापचे दुसरे नेते संतोषभाई जंगम असतील यांचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. त्यांची इतर सगळी टीम म्हणजे अगदी ती आता मी बरीच नावं घेत नाही या ठिकाणी, परंतु प्रचंड त्यांची चांगली टीम आहे, त्यांचं नेटवर्क आहे आणि कशा प्रकारे सुशिक्षित वर्ग आणि इतर सगळा बहुजन समाज हा आपल्या मागे उभा राहील त्याची त्यांनी आटोकाट काळजी घेतली आणि प्रॉपर नियोजन केलं. मी माझे सगळे ते मित्र आहेत, मी सगळं बारकाईने त्यांना बघत होतो. अतिशय म्हणजे त्याने ठोकून सांगितलं होतं की आम्हाला इतक्या जागा मिळतील आणि खरोखर म्हणजे त्यांनी जे काय प्लॅनिंग केलं होतं, नियोजन केलं होतं त्यांना यश देखील मिळालं आहे. अगदी त्यांनी आयत्या वेळी त्यांनी प्रभाग 11 जो सावळेचा तो सगळा प्रभाग होतो तिथे भाजपच्या दोन्ही जागा निवडून आल्यात पॅनल त्या ठिकाणी संतोष मारकर, शिल्पा मारकर यांना देखील त्यांनी लढवलं शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर. आणि ठीक आहे त्यांचा पराभव जरी झाला असला तरी त्या आयत्या वेळी झालेल्या सगळी गणित होती. परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत खोपोली शहरात बघायला गेलं आज कैलास गायकवाड यांच्या पत्नीच्या प्रभाग 5 मधून निवडून आलेले आहेत. हा चेहरा शेतकरी कामगार पक्षाचा आहे. शेतकरी कामगार पक्षाने हा चेहरा राष्ट्रवादीला दिला. मग तसंच 4 आणि ते एक प्लस पकडायला गेलं ऋषालीताईंची तर असे 5 जागा होतील पण हरकत नाही तो चेहरा घड्याळाच्या चिन्हावर लढला. म्हणजे मला सांगा शेतकरी कामगार पक्ष शहरामध्ये ताकद आहे ही कोणी नाकारू शकत नाही आणि त्याला मांडलं पाहिजे. म्हणजे मला ठाकरे गटाकडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या परंतु त्यांच्याकडून त्याला फार काही यश मिळालं दिसत नाहीये. फार मोठ्या मताधिक्य त्यांच्या उमेदवारांना मिळाले. 11 एबी फॉर्म ठाकरे गटाने वाटप केलं होतं. पुढे स्ट्राईक रेट मात्र 0 आहे आणि तेच शेतकरी कामगार पक्षाने कमी जागा लढवल्या होत्या
आणि अतिशय उत्तम कामगिरी खोपोली शहरामध्ये शेतकरी कामगार पक्षाची झालेली आहे. आज 4 जागा म्हणजे थोड्या थोडक्या नाही आहेत आणि शहराचा जो मुख्य प्रभाग आहे शिरफाटा प्रभाग 9 आणि अगदी शास्त्रीनगर हे मुख्य प्रभाग आहेत. शेतकरी कामगार पक्षाला देखील हलक्यात कोणी घेऊ नये हे देखील मी आजच्या निमित्ताने सांगतो. आणि शेतकरी कामगार पक्षाच्या जर सोबत नसता तर सुनील पाटलांची काय अवस्था झाली असती. सुनील पाटलांचा पराभव देखील झाला जरी असला तरी प्रभाग 9 आणि प्रभाग 12 आणि इतर ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची सुनील पाटील यांना साथ मिळालेली आहे. साथ मिळालेली आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही. त्याच्यामुळे जे नेते आहेत किशोरभाई पाटील, संतोषभाई जंगम किंवा इतर सगळेच सगळेच त्यांच्या अगदी आता नावच घेतली पाहिजे असं काही नाही, परंतु सगळ्यांचं गोड कौतुक आणि या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. अशीच कामगिरी करत राहा आणि तुमचा स्ट्राईक रेट चांगला राहिलाय. त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मांडलं पाहिजे. कीप इट अप.